हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही आहे आणि आज ब्लॉग टाकत आहे यासाठी की आपली जी कंबाईनची जाहिरात आहे त्यामध्ये तलाठीची ॲड झालेली आहे. म्हणजे तलाठीचे पदं ॲड झालेले आहेत आणि बरेच जण विचारत होते की नेमका याचा स्टडी कसा करायचा आणि कंबाईनची जी तयारी आहे तीच आता तलाठीसाठी लागेल का, 2 परीक्षा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यामध्ये बऱ्याच जणांच्या. त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकावा. आणि आज थोडं बरं वाटत आहे. माझी तब्येत खराब होती, मुलीची सुद्धा तब्येत खराब होती, त्याच्यामुळे मी व्लॉगच नाही कंटिन्यू करू शकले. स्टडीही कुठलाच झाला नाही. आज थोडं ठीक आहे, तिला पण मला पण. तर म्हटलं आज बोलूया थोडं आपण. तर ही जी काही कंबाईनची जाहिरात आहे ना, ही खूप चांगली संधी आहे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली गृहिणींसाठी ज्या खूप जास्त वेळ देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी. आता कशी ते मी पुढे सांगतेच तुम्हाला शेवटी. परंतु सध्या तुर्तास तरी तुम्ही जर का फॉर्म भरला नसेल ना, तर 5 ऑगस्ट ही तारीख आहे. म्हणजे ज्यांनी आधी भरला असेल त्यांना तलाठी ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी काही सूचना येतील पुढे, त्या मी पुढच्या व्हिडिओत सांगेल. आणि जर का तुम्ही भरलेला नसेल तर तुम्ही भरू शकता आणि तुम्हाला तलाठी त्यामध्ये ऑप्शन जर येत असेल तर तो सिलेक्ट करावा लागणार आहे. आणि राहिला प्रश्न की परीक्षा वेगळी होईल का एकच होईल, तर एकच परीक्षा असणार आहे. मेन म्हणजे ऑफलाईन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकच परीक्षा, एक परीक्षा म्हणजे गट क च्या सगळ्या पदांसाठी एक परीक्षा असणार आहे. त्यानंतर पूर्व पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा सुद्धा आपल्याला तलाठीसाठी द्यावी लागणार आहे. त्यामुळे अशा 2 स्टेपमध्ये आपली तलाठी भरती होणार आहे. पूर्वी कसं व्हायचं, सरळ सेवा एका परीक्षेमध्ये तलाठी लागायचे, परंतु आता राज्यसेवेची कंबाईनमध्ये ॲड झालेली आहे आपली MPSCकडे गेल्यामुळे. त्यामुळे आता 2 परीक्षा होणार आहेत. आता या विरोधात कुठलेही प्रोटेस्ट म्हणा किंवा काही चेंजेस होतील का, तर सध्या तरी ह्या गोष्टीत पडू नका, ते काही होणार नाही आहे. तुम्हाला आयोगाने आधीच सांगितलं होतं की म्हणजे MPSCकडे जाणार आहे परीक्षा, असं आधी डिक्लेअर झालं होतं. त्यामुळे आता परीक्षा जी आहे ती MPSC आयोगामार्फतच होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तिथे 2 परीक्षा द्याव्याच लागतील. त्यासाठी मग पूर्वची आपली तारीख आहे 25 ऑक्टोबर. तर एक लक्षात घ्या, आपल्या गृहिणींसाठी म्हणा किंवा जे नोकरी करतात त्यांनी, मग तुम्ही जर का डायलेमामध्ये असाल की नेमकी कुठली तयारी आत्ता करावी, राज्यसेवाची करावी की कंबाईन गट ब ची करावी की गट क ची हे आता जाहिरात आली त्याची करावी, तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते आधी लक्षात घ्या. म्हणजे आपली अशी कंडिशन आहे की आपल्याला सध्या एनी हाऊ जॉब पाहिजे आहे, त्याशिवाय आपण जगूच नाही शकत. पुढच्या 5-6 महिन्यात जर आपल्याकडे जॉब नसला तर आपल्या लाईफमध्ये सगळं दी एंड होणार आहे. अशी सिच्युएशन जर असेल तर गट क चीच तयारी तुम्ही करा. परंतु तुम्ही फायनान्शियली सिक्युअर आहात, तुम्ही सध्याच या क्षेत्रामध्ये आले आहात आणि तुम्हाला या परीक्षेपेक्षा मोठं पद पाहिजे आहे, तुमचं ते ड्रीम आहे, तुम्ही त्यासाठीच पॅशनेट आहात, तुम्ही त्यासाठी 17-18 तास म्हणा किंवा पूर्ण आपला डे देऊ शकता अभ्यासाचा, तर तुम्ही गट ब किंवा राज्यसेवा किंवा UPSCची तुमची जर का असेल इच्छा तर त्याची तयारी करू शकता. परंतु जे विद्यार्थी असे आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत ज्यांना एनी हाऊ पोस्ट पाहिजे आहे, मग त्यांनी काय करायचं आहे, तर आपली हीच पोस्ट ड्रीम पोस्ट म्हणायची आहे आणि यासाठी तयारी करायची आहे. आपल्याला घरकाम करून, आपल्याला सगळं काही सांभाळून अभ्यास करता येण्यासारखी ही पोस्ट आहे. याला सुद्धा काही यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ ऐका, ते सांगतायत की नियोजनाचे व्हिडिओ जर ऐकले तर 12 तास अभ्यास करा, 8 तास तरी मिनिमम अभ्यास झाला पाहिजे. तर एक लक्षात घ्या, आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर नॉर्मल ॲस्पिरंटसारखीच आपल्याला इथे हार्डवर्क करण्याची गरज असते. परंतु आपण गृहिणी आहोत, आपण खूप जास्त गोष्टी एका वेळी हँडल करत असतो आणि इतका वेळ आपल्याकडे नसतो. त्यामुळे मग तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ही जी पोस्ट आहे ही काढायची असेल तर ॲटलिस्ट 4 ते 5 तास दिवसाचे काढता आले पाहिजेत. बाकी 1-2 तास तुम्हाला काही ऐकून, व्हिडिओ ऐकून म्हणा किंवा स्वतःच्या आवाजातले तयार केले ऑडिओ म्हणा किंवा काही शॉर्ट नोट्स तयार करून म्हणा, असा अभ्यास करून 7 ते 8 तासापर्यंत यावंच लागणार आहे. त्याशिवाय काहीही खरं नाही आहे. आणि तितकी स्पर्धा या गट क च्या परीक्षेसाठी असणार आहे, कारण की सगळे विद्यार्थी या जाहिरातीवर तुटून पडणार आहेत. माहिती आहे का, एक नवीन चैतन्य आल्यासारखं झालं आहे तलाठीची ॲड आली तर. त्यामुळे सर्वांनी तयारी करताना डोळ्यासमोर ठेवा की यामध्येही स्पर्धा आहे. जरीही इतकी जास्त मोठे पदांची ॲड असेल, जरीही कट ऑफ मागच्या वेळेला खूप कमी लागला होता, आताही तसाच लागेल, परंतु ती अपेक्षा ठेवू नका.
आपली पूर्वपरीक्षा झाल्यानंतर 2 महिने वेळ आहे आणि त्यात सगळ्यात मोठं हर्डल कुठलं आहे माहिती आहे का आपल्यासाठी? दिवाळी. दिवाळीचा सण आहे, मध्ये सुद्धा भरपूर सण आहेत आणि या सगळ्या सणांच्या मधून आपल्याला हे सगळं मागे ठेवून अभ्यास करायचा आहे. त्यासाठी गृहिणींनी अलर्ट मोडवरती येणं गरजेचं आहे. आपल्याला आत्ता कसं फुलफिल करता येईल सगळ्या गोष्टी, मुख्यच्या वेळी ताण येणार नाही, कारण प्रत्येक गोष्ट नाही टाळता येत. किती लोक सांगतात ना हे असं करा आणि मग असं नाही करता येत त्या गोष्टी, आपल्याला ते करावंच लागतं. एनी हाऊ म्हणा, कसंही म्हणा. मग जर शक्य असेल, मेड लावू शकत असाल तर मेड लावा. 3 महिने आहेत आपल्याकडे. या 3 महिन्यामध्ये आपल्याला 25 ऑक्टोबरला आपली एक्झाम असणार आहे. तोपर्यंत आपल्याला इतकं झोकून द्यायचं आहे या जाहिरातीसाठी आणि इतका अभ्यास करायचा आहे ना की याच्यानंतर तुम्हाला परत आयुष्यामध्ये कुठल्याही गिल्ट सकट जगावं लागणार नाही. तुम्ही तुमचं जे काही ड्रीम आहे ते अचीव कराल. कारण ही पोस्ट अशी आहे ना तलाठीची, की तलाठीची म्हणा किंवा याच्यातून मिळणारी कुठलीही असेल, मग कळमधून, तर ती पोस्ट जी आहे ना ती तुमचं पुढचं आयुष्य बदलेल. कारण सध्याची सिच्युएशन अशी आहे, काहीतरी पाहिजे आहे जगण्यासाठी, काहीतरी एम म्हणा, काहीतरी आपला फायनान्शियल स्ट्रेंथनेस साठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर ती सिच्युएशन गृहिणींवरती असते आणि त्यासाठी आपण जे धडपडत असतो, मग ते करत असाल तर तुम्ही नक्की या परीक्षेची तयारी करा. तर राहिला प्रश्न सिलेबसचा, तर जो गटकचा सिलेबस आहे MPSCचा तोच सिलेबस तलाठीसाठी आहे. त्यासाठी कुठलेही जुने तलाठीचे पेपर, तलाठीच्या जुन्या नोट्स, तलाठीचे जुने जे काही टेस्ट सिरीज किंवा काय क्लासेस असतील घेऊ नका. इतक्या जाहिराती आलेल्या आहेत यूट्यूबवरती, इतकं प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नियोजन सांगतात ते त्यांची बॅच तिथं नंतर सांगतात की आम्ही तुमची 100% अशी तयारी करतो, तशी तयारी करतो. आणि असं काहीही करू नका, सध्या घाई करू नका. मेन म्हणजे 15 ऑगस्टची ऑफर देतील, रक्षाबंधनची ऑफर देतील, कायच्या ऑफर देतील, कोणाच्या बड्डेच्या ऑफर देतील. तर सध्या घाई नका करू. जे शिक्षक तुम्हाला माहिती आहे की व्यवस्थित आहे त्यांचं तुम्ही करा जॉईन. मी नाही तसं म्हणत, तुमची इच्छा शेवटी. परंतु जर का आपल्याला एखादी बॅच जॉईन करायची असेल तर आधी त्यांचे डेमो क्लासेस चेक करा. जर डेमो क्लासेस तुम्हाला व्यवस्थित कळत असतील तर तुम्ही त्यांची मेन बॅच जॉईन करू शकता. आणि राहिला प्रश्न की 3 महिन्यामध्ये तयारी होईल का, तर 100% होणार आहे. गणित जे आपण स्किप केलं होतं राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हसाठी, तर ते आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. गणित हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो या एक्झाममध्ये, त्यामुळे गणित आपलं चांगलं असलं पाहिजे. गृहिणींना सरावासाठी वेळ मिळत नाही आणि आपण व्हिडिओ पाहून गणित नाही करू शकत. इथं फिजिकली वही पेन घेऊनच बसावं लागतं. तुम्ही एक वेळेस इतिहासाची ऑडिओ कराल, तुम्ही एक वेळेस भूगोलाची ऑडिओ कराल, शॉर्ट नोट्स लिहाल, परंतु गणितासाठी फिजिकली बसून प्रॅक्टिस करावीच लागते. त्यामुळे आपल्याला गणित हा विषय सिरियसली घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही संदीप बरगडे सरांच्या बूस्टर टेस्ट सिरीजचा फायदा घ्या. खूप चांगल्या प्रकारे सरांचे प्रश्न आहेत आणि खूप फायदा होतो त्याचा. त्यामुळे आणि काही जास्त महाग नाही आहेत. हा जर कोड लावला ना तर 77 रुपयाला आपल्याला ते 10 टेस्ट मिळतात आणि त्याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा मिळतं. हे एक आणखी बेनिफिशियल गोष्ट आहे. बुक सुद्धा आलेलं आहे सरांचं. मी जर मला मिळाली लिंक तर टॅग पण करेल व्हिडिओ खाली. ते पुस्तक परचेस करू शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला PYQ सोडवता येतील आयोगाचे, म्हणजे PYQ टाईप प्रश्न जे आहेत ते त्याची प्रॅक्टिस करता येईल आणि आपला सराव चांगला करता येईल. कारण या 3 महिन्यात रोजचे 2 ते 3 तास आपल्याला गणितासाठी देणं मस्ट आहे. दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. स्पीड वाढवण्यासाठी 1 तास 60 प्रश्न खूप मोठा गेम चेंजिंग रोल प्ले करतं गणितामध्ये. आणि राहिला प्रश्न आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हच्या तयारीचं काय, तर तुमचं जर तेच पॅशन असेल तर किंवा आपल्याला जर का करायचंच आहे तर हा जो काही आपण अभ्यास आत्ता करणार आहोत हा काही वेस्ट जाणार नाही, तो त्याला सपोर्टिव्हच असेल. तसंही आपलं ऑप्शनल गेलेलं आहे तिकडे. राहिला प्रश्न आन्सर रायटिंगचा, तर ते जर करत बसलो तर मग गटकचा हा चान्स जाईल. आणि 3 महिने आहेत आपल्याकडे. जर का आपली पूर्व निघाली तर मुख्यसाठी आपण जीवतोड अभ्यास करणारच. त्यामुळे एकदा 3 महिने GSचा अभ्यास करा. असं म्हणा की आपण राज्यसेवेच्याच GSचा अभ्यास करतोय, त्याच डेडिकेशनने करा. फक्त या पेपरच्या अनुषंगाने करा. त्यासाठी आयोगाचे जुने पेपर तुम्ही डाउनलोड करा गटक परीक्षेचे आणि ते 2 ते 3 वर्षाचे मागचे पेपर पूर्ण फॉलो करा. त्यातले सगळे पॉईंट काढा. कुठल्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे, आयोगाने कशावरती करंट अफेअर्सचे प्रश्न विचारलेत, ते सगळे टॉपिक काढा. करंट अफेअर करा, जास्त त्याच्यामध्ये गुंतू नका परंतु. आणि आपला जो काही अभ्यास आहे तो
या अनुषंगानं आता मोल्ड करा. आपल्याला जर का प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे प्लॅनिंग करा आणि मग ह्या एक्झामचं प्लॅनिंग करायचं असेल तर, किंवा जर तुम्हाला राज्यसेवाच करायची आहे तर मग तुम्ही राज्यसेवाचंही करू शकता, कारण ती एक्झाम मोठी आहे. मोठी म्हणण्यापेक्षा त्यासाठी आपल्याला 2 ते 3 महिन्यात स्टडी होणं शक्य नाही आहे. त्यासाठी 1 वर्ष 1.5 वर्ष तरी ॲटलिस्ट द्यावं लागतं आणि आपल्या गृहिणींकडे इतका वेळ नसतो. जर तुमच्याकडे तितका वेळ असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आणि त्यासाठी मग तुम्ही सेम आहे, जसे यासाठी आयोगाचे पेपर्स आहेत मार्ग दाखवणारे, तसेच राज्यसेवेचे सुद्धा आहे. तर आत्तापासून आपल्या चॅनलवरती या तलाठी भरतीचे जे 3 महिने आहेत तर 3 महिने आपण पूर्णतः याच परीक्षेचं डेडिकेशननं अभ्यास करणार आहोत. त्याच्याच गोष्टी सगळ्या शेअर करेल मी गटकाच्या अभ्यासाबद्दल. सो आजचा 25 तारीख आहे, आज आषाढीचा दिवस आहे. तर आजपासून आपला स्टडी चालू झाला असं आपण म्हणूया. मीही आत्तापर्यंत इव्हन मी फक्त पेपर डाउनलोड करून ठेवलेले आहेत, त्याच्या प्रिंट माझ्याकडे नाही आहेत. माझ्याकडे गट राज्यसेवा असेच पेपर आहेत PDF. मी आजपर्यंत कधी गटकाचीही परीक्षा देत नव्हते, कारण माझं टायपिंग झालेलं नाही आहे आणि मी कुठला म्हणजे बाकी कुठल्याच एक्झाम नाही द्यायचे, फक्त राज्यसेवा गट ब आणि राज्यसेवा. त्यामुळे आता या पहिल्यांदा जी एक्झाम देणार आहे तर यासाठी मग तुम्ही सगळ्यांनी आपल्या पूर्ण जे काही व्हिडिओज राहतील त्यामध्ये तुम्ही साक्षीदार असाल, आपण कशाप्रकारे प्लॅन करू आणि कशाप्रकारे पुढच्या गोष्टी सगळ्या हँडल होतील. तर तुम्ही सुद्धा आपला जर का काही ठरवलेलं नसेल, काही डायलेमामध्ये असाल तर फिक्स करा नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे. सिलेबस प्रिंटआउट करून घ्या, त्याचसोबत प्रश्नपत्रिका प्रिंटआउट करा. मी माझ्या ड्रीम MPSC या टेलिग्राम चॅनलला PDF सेंड करेल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून स्वतःजवळ हार्ड कॉपी घ्या. मात्र हार्ड कॉपीशिवाय जमत नाही, हार्ड कॉपी तुमच्याकडे असू द्या आणि त्यानुसार आपला जो काही स्टडी आहे तो कंटिन्यू करा. सो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या स्टडी व्लॉगसोबत, जिथे मी तुम्हाला गट क साठी आता मी काय करणार आहे ते दाखवेल. तुम्ही म्हणाल तुम्ही डायरेक्टली राज्यसेवावरून इकडे कशा स्विच झाल्या, तर प्रत्येकाची लाईफची काहीतरी सिच्युएशन असते, त्यानुसार त्याला आपल्या आयुष्यामध्ये मोल्ड व्हावं लागतं. कधीतरी म्हणजे असं काही नाही आहे की जॉब नाही तर पुढचं आयुष्यच नाही आहे माझ्यासाठी. माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत सेट, ज्या अजूनही करता येतील, परंतु एक स्वतःसाठी काहीतरी करायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा, आणि ती खंत मनात राहू नये त्यासाठी हा सगळा काही अट्टहास आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आपलं जे काही ठरवायचं आहे ते ठरवा आणि आपल्या अभ्यासाला लागा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.